अहो साहेब हो काय चाललंय तुमचं? सांगितलं ना परमिशन शिवाय जाता यायचं नाही. माझी बायको आत गेली, वसुंधरा ठाकूर नाव आहे त्यांचं. मला त्यांची काळजी वाटते, मला जावं लागेल आत प्लीज. अहो त्यांनी परमिशन काढली म्हणून त्या गेल्या, तुम्ही परमिशन काढून या. नाहीये परमिशन माझ्याकडे. अहो पण ती लकीला भेटायला गेली. अहो खरंच प्लीज तुम्ही बघा ना. अहो कोण लकी? असं कोण नाही इकडं. अहो नाही, लकी नावाचं एक कैदी आहे आतमध्ये. शार्दूल रानडे नाव आहे त्याचं. प्लीज तुम्ही एकदम प्लीज चेक करा. अहो शेकडो कैदी आहेत आतमध्ये, सगळ्यांची नावं लक्षात राहणार आहेत का आमच्या? तुम्हाला माहित नाही तर मी काय करू? ज्याला माहिती त्यांना बोला, मी बोलतो त्यांच्याशी. हे पहा साहेब, हे जेल आहे, इथं काही कायदे कानून फॉलो करायला लागतात आम्हाला. चला परमिशन नाहीये, परमिशन घेऊन या. तुमचे कायदे कानून मला माहिती आहे आणि मला माझे अधिकार पण माहिती आहेत. तुम्हाला नाही माहिती आहे ना? मग ज्यांना माहिती त्यांना बोला, मी बोलतो. हे पहा साहेब, सरळ भाषेत सांगतो तुम्हाला, परमिशन घेऊन या तेव्हा आतमध्ये जा. चला निघा आता. तुम्हाला कळत नाही. हो कोण आतमध्ये? दार उघडा. दार उघडा. हे पहा साहेब, माझी ड्युटी गेटवर आहे, मला आत जाता येणार नाही आणि आतमध्ये लोक आहेत. चला चला निघा. हो साहेब, मी रिक्वेस्ट करतोय. हॅलो. अगं आधी ऐकून तर घे, प्लॅन कॅन्सल आहे. अरे या म्हातारीने सगळा प्लॅन फ्लॉप केलाय. राग येतोय ना मला. आता तू मला अजून प्रश्न विचारून इरिटेट नको करू. आधीच माझं डोकं फिरलंय. इथे होती आता फोन. बाय. काय ग, काय झालं? येत आहेत ना मैत्रिणी? हो हो हो. नाही म्हणजे आता त्यांच्याशीच बोलत होते. त्यांना जमत नाही म्हणून प्लॅन कॅन्सल झाला. पण आग्रह करायचा त्यांना, तुझा जीव रमला असता की नाही? तू मध्ये माती खाल्लीस ना म्हणून सगळं झालंय. म्हातारी. काय म्हणते मी? हो आग्रह ना मी खूप केला आहे त्यांना, पण त्या नाहीच म्हणतात. मग आता किती फोर्स करणार. मग म्हटलं जाऊ दे. मग मी शेवटी अखिलला फोन केला. म्हटलं बाबा कोणी नाही तर तू तरी ये, मला जरा बरं वाटेल. तू कसलं काय? त्यालाही वेळ नाहीये, तोही नाही येते. नाही, तू नको काळजी करूस, मी बोलते अखिलशी. मी सांगते त्याला तुला वेळ द्यायला. हाय कसा वेळ देणार तो? मला काल रात्रीच सांगत होता इतका वर्कलोड आहे, त्याला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. आणि कसं इतकं काम असलं की डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे ना ते. पण आकाशला काही नाहीये, त्यामुळे कसं कसं डिस्ट्रीब्यूट करणार तो सगळं काम? आकाश नाहीये? तो सकाळीच गेला ना ऑफिसला. नाही, आम्हाला कोणाला तर सांगितलं नाही त्याने. आणि अखेरी भास्कर दादालाही विचारलं तर तोही म्हणाला की काहीतरी महत्वाचं काम आहे, तिकडे जायचंय. त्याच्याकडेही वेळ नाहीये. काय ना, कोणालाच वेळ नाही आहे. त्यात वसुवहिनी नाहीये. आई, आकाश दादाही नाही, वसुवहिनी नाही. कुठं गेले असतील हे दोघं? हा, ते म्हणजे दोघं एकत्र फिरायला तर नसतील ना गेले? नाही गेले तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला काळजी वाटते हो. नाही म्हणजे वसुवहिनीमुळे आकाश दादाला काही झालं तर? आई, आई हा दिवा, बापरे, हा दिवा विझला हो आपोआप. बापरे, हे तर आकाश, आओ लवकर या. काय झालं? काय ओरडलीस कशाला? काय होतंय का? नाही, दिवा विसला. ठीक आहे, विजला असेल वाऱ्याने, त्यात काय एवढं? नाही नाही, वाऱ्याने नाही, हे कुठेतरी वेगळेच संकेत आहे. अपशकुनाचे. आकाशाचा जीव धोक्यात आहे. उगाच काहीतरी बडबड करू नकोस. तुम्हाला आठवत नाहीये का, मागे पण एकदा वसुंधरा आणि आकाश न सांगता गेले होते. काय झालं होतं आकाशचं माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही आकाशला फोन लावा, मला बोलायचं त्याच्याशी. मी फोन केला होता काय त्याला मगाशी, नाही फोन लागत त्याचा. कुठंतरी अशा ठिकाणी असेल की त्याला रेंज नाही मिळत. तर जा आईसाठी पाणी घेऊन ये. हो. हे बघ, उगाच डोक्यात फालतू विचार आणून काहीतरी वेड्यासारखं बडबड करू नकोस. आपल्या पोराचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही असं मला सांगताय. तुम्ही त्याला शोधून काढा. पोलीस स्टेशन मध्ये जा, हॉस्पिटल मध्ये जा, कुठेही जा, पण त्याला माझ्या समोरून उभं करा. तू एक काम करे, घे पाणी पी, शांत हो, काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. देवावर विश्वास आहे ना तुझा?
बिचारी म्हातारी कसं कासवासारखं तोंड करून बसली. भारी मज्जा येते या म्हातारीची. काय धमकी देतेस मला की बळजबरीने माझ्याकडून सगळं वदवून घेणार आहेस काय ग? की माझ्यावर कायद्याचं प्रेशर आणणार आहेस? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे. शक्य नाही वसुंधरा. माझ्याकडून सगळी माहिती मिळवणं तुझ्या त्या रीते शक्य नाही. खरंच अगदी बरोबर बोललास तू. नाही, तुझ्यासारख्या शंड माणसाकडून अपेक्षाच करायला नको होती. इथे यायच्या आधीच मला कळायला हवं होतं. तुझ्यासारखा हरलेला माणूस तुझ्याकडून काय मिळणार आहे रे मला? आयुष्यभर तुझा इतका अन्याय सहन करून सुद्धा तुझं हे तोंड बघायची दुर्बुद्धी मला सुचली, हे माझं दुर्भाग्य आहे. तुझ्यासारख्या विषारी नागाला दूध पाजलं, मायेनं जपलं माझ्या आई वडिलांनी, हे त्यांचं दुर्भाग्य आहे. इतका नीच आहेस ना तू की मेल्यानंतर तुला नरकात सुद्धा जागा मिळेल की नाही माहिती नाही. आणि तुला जन्माला घातलेल्या त्या परमेश्वराचं हे त्याचं दुर्भाग्य आहे. देव जाणे अजून किती जन्माचे भोग भोगायचे आम्हाला तुझ्या असण्यामुळे. आणि हे जे काही घडतंय ना, हे फक्त तुझ्यामुळे घडतंय आणि तूच कारणीभूत आहेस याला. आतापर्यंत जेलमध्ये एवढी शिक्षा भोगलीस, एवढा चढतोयस, तरी तुझ्या अंगातली मस्ती कशी कमी होत नाही रे? आमचं सुख कसं नाही बघवत तुला, सांग ना. स्वतःच्या पोटच्या पोराच्या डोक्यावरचं छत्र हिरावून घेतलं, वाऱ्यावर सोडलंस त्याला. स्वतःच्या बायकोवर अत्याचार करून तिच्या अस्तित्वाला छेदून टाकलंस. कुठे फेडशील हे पाप, सांग ना. सख्खा भाऊ समजून आकाशरावांनी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, तुला कंपनीचा पार्टनर केला, तुला घरात जागा दिली, एवढं प्रेम केलं तुझ्यावर एवढा उपकार केला, आणि तू काय केलंस? त्यांच्या पाठीत खंजर खुपसलास. अरे कुठे फेडशील हे पाप, सांग ना. अरे तू तर स्वतःच्या जन्मदात्या माय बापांना नाही सोडलंस, त्यांनी केलेल्या संस्कारांनाही धूळ चारलीस. अरे तुझ्या निर्दयतेच्या कोळशावर आयुष्य करपलं त्यांचं. कुठे फेडशील हे पाप? तर काहीच नाही. इतकं सगळं करून तुझं मन शांत नाही झालं तर तू काय केलंस? माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलास, त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास. एवढंच नाही तर स्वतःच्या पोटच्या पोराचं बनीचं अपहरण केलंस, करोडो रुपयांची मागणी केलीस. अरे नीच माणसा, कुठे फेडशील हे पाप, सांग ना, कुठे फेडशील? वसुंधरा बस बस. या पुढे एक शब्दही बोलणार नाहीयेस तू. तुला वाटतो तितका नीच नाहीये मी. माझ्यापेक्षाही कितीतरी नीच माणसं अजूनही या जगात फिरतायत, तुझ्या अवतीभवती फिरतायत. आणि त्याच नीच माणसांनी हे सगळं घडवून आणलंय. अगं कोर्टात तू माझ्या विरुद्ध साक्ष दिलीस आणि मला पाठवलं जेलमध्ये. पण अजूनही ती नीच व्यक्ती खुल्या माथ्याने या जगात वावरते. तुला माहिती हवी होती ना, माझ्याकडून तुला जाणून घ्यायचं होतं ना, हे सगळं कोणी केलंय? त्या व्यक्तीचं नाव हवं होतं ना तुला. तर ऐक, त्या व्यक्तीचं नाव आहे विशाखा. त्या विशाखानेच हे सगळं घडवून आणलंय. आणि तिच्या सांगण्यावरूनच आजपर्यंत मी जे काही केलं ते केलं. ओळख करून देते तुझी. लकी एंटरप्राइजेसचे ओनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर. हॅलो मिस्टर आकाश, प्लेजर मीटिंग यू. फर्स्ट फ्लोअरवरती जायचं, लिफ्टच्या शेजारची सेकंड रूम, आणि मुख्य म्हणजे लॉकरचा नंबर लक्षात ठेव. हो, म्हणजे सगळ्यात महत्वाचा सांगा. 24414. 24414. $50 लाखांचा ऐवज आहे ना? हो, त्याही पेक्षा जास्त. त्या रूम मध्ये कोण कोण गेलेलं? ते मिस्टर अँड मिसेस रानडे. आम्हाला यांची झटती घ्यावी लागेल. तुम्ही पार्ले ते सांताक्रूज दरम्यान प्लॉट विकत घेतलाय बरोबर? हो, पण काय झालंय काय? तुमच्या त्या बांधकामावर स्टे आलाय. तुम्ही आता त्या जागेवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही.
ही फक्त माझी लढाई आहे, माझी माझ्या लाडक्या मैत्रिणी बरोबरची. एवढी मोठी रक्कम आय एम शुअर तुझ्याकरता पण खूप कठीण केलं अहो नाही नाही नाही, तसं काही नाहीये. मी जास्त काहीही केलेलं नाहीये. हा 2-4 FDs मोडाव्या लागल्या मला फक्त, त्याच्यात झालंय काम. चल बाजू हो. चल मागे. हे घ्या, बँकेमध्ये नेऊन सबमिट करा, म्हणजे तुमच्या लोनचे हप्ते पूर्वीसारखे सुरू होतील. आणि हो, तुमच्या बांधकामावरचा स्टे पण मागे घेतला गेलाय. आज फायनली आमची पार्टनरशिप ऑफिशियल होते. आय एम रिअली हॅपी. त्या विशाखाला सगळं सत्य कळलं होतं माझ्याबद्दलचं. तो शार्दूल आणि लकी एकच माणूस आहे हे तिला समजलं होतं. मला सगळं माहिती आहे. वसुंधरा तुझी पहिली बायको आहे, ते रानडे तुझे आई वडील आहेत, हे माहिती आहे मला. बनीला तिने किडनॅप करायला लावलं हे सुद्धा मला माहित नव्हतं. बनीला किडनॅप करून त्याच्या बदल्यात तिने करोडो रुपये मागितले होते. हे सगळं सगळं तिचं कारस्थान होतं. एवढंच काय ग, आकाश ठाकूरच्या मागे सुद्धा तीच लागली. त्याला मारण्याचे प्रयत्न सुद्धा ही विशाखाच करत होती. तुला माहितीये, कोर्टामध्ये खोटी साक्ष देण्यासाठी सगळे खोटे साक्षीदार, सगळे खोटे पुरावे सुद्धा त्या विशाखानीच तयार केले होते. या अगोदरचा हल्ला सुद्धा तुम्ही ह्यांच्याच सांगण्यावरून केला होतात का? हो, मिस केला होता. सगळ्यांना पैसे देऊन तिने हे करायला लावलं होतं. त्या विशाखाने माझा फक्त आणि फक्त एक प्यादा म्हणून वापर करून घेतला. कोर्टात तू माझ्या विरोधात साक्ष दिलीस आणि मला आत पाठवलंस ग. पण ती विशाखा आजही मोकळ्या हवेत अगदी ऐशो आरामात जगते. तुला काय वाटलं, तू मला जेलमध्ये पाठवलंस म्हणजे तुमच्यावरचा सगळा धोका टळला? नाही वसुंधरा, यापेक्षा मोठा धोका तर अजून बाहेर आहे. तुमच्या डोक्यावर अजूनही काळाची टांगती तलवार आहे. कदाचित आत्ता सुद्धा त्या विशाखाने आकाश ठाकूरच्या मागे तिचा एखादा माणूस लावला असेल, आकाशला मारण्यासाठी. आकाश ठाकूरच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण त्याचा शेवटचा क्षण असू शकतो, हे लक्षात ठेव. आणि फक्त आकाश ठाकूर नाही, तुझ्या पूर्ण कुटुंबाच्या मागे लागली आहे ती विशाखा. तुझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला ती एकमेकांपासून वेगळं करणार आहे. तुमच्या पूर्ण कुटुंबाला तिला रस्त्यावर आणायचंय, बर्बाद करून टाकायचंय. ती आणि तिची मुलगी तनया या दोघीही मिळून तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे वसुंधरा. संपवून टाकणार आहेत सगळं. मग भावाभावांमध्ये भांडणं होणार, तुमची कंपनी नेस्ते नाबूद होणार, तुमचे सगळे पैसे ती विशाखा स्वतःच्या घशात घालणार आणि मग आकाशला तुझ्यापासून वेगळं करणार. आणि मग तू बिचारी दयेचं भिकेचं जुनं पुराणं भांड घेऊन माझ्याकडे येणार आणि दयेची भीक मागणार. वसुंधरा ठाकूर माझ्याकडे दयेची भीक मागणार. माझ्याकडे येणार. हे वेळ संपली, चल. ऑल द बेस्ट वसुंधरा, ऑल द बेस्ट. आकाशराव, तुम्ही? हो, मी
तर तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना तुम्हाला? केवढी काळजी वाढवती मला तुमची. आकाश मी ठीक आहे, मला काहीच नाही झालं. सॉरी, माझं खरंच चुकलं. तुम्ही एकटे का आला तिथे? हा, मला सांगितलं असतं मी आलो होतो तुमच्यासोबत लकीला भेटायला. मी तुम्हाला नाही का म्हणालो? मला तुमची काळजी वाटते म्हणून नाही म्हणालो. तुम्ही तुमच्या कामाच्या टेन्शन मध्ये होतात, त्या कंपनीचं व्हेरिफिकेशन करायचं होतं, तुम्ही खूप बिझी होतात. तुम्हाला कसा त्रास देऊ म्हणून एकटीच निघून आले. मी तुमच्या जीवाला काही झालं असतं म्हणजे? माझ्याने तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुमच्या जीवाला काय होऊ नये ना म्हणून इथे आले होते. म्हणजे आकाशराव, मला आता एक खूप मोठा भयानक प्रकार कळलाय. आकाशराव, तुमच्या जीवाला धोका आहे. आतापर्यंत तुमच्यावर झालेल्या प्रत्येक हल्ल्यामागे एक व्यक्ती आहे आणि ती आपल्या जवळची व्यक्ती. कोण आहे ती? विशाखा. विशाखा मॅम फक्त तुमच्या जीवावर नाही उठलाय, आपल्या संपूर्ण घराला त्यांना उद्ध्वस्त करायचं. इतकंच नाही तर आईंविषयी सुद्धा त्यांच्या मनात वैर आहे. त्या विशाखानेच हे सगळं घडवून आणलंय आणि तिच्या सांगण्यावरूनच आजपर्यंत मी जे काही केलं ते केलं. एवढंच काय ग, आकाश ठाकूरच्या मागे सुद्धा तीच लागली. त्याला मारण्याचे प्रयत्न सुद्धा ही विशाखाच करत होती. हा इतका मोठा भयानक प्रकार चालू आहे इथे आकाश, आणि या बदल्यामध्ये विशाखा मॅम आपल्यापैकी कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही. आणि त्यासाठीच त्यांनी तनयाला घरामध्ये पाठवलं. आपल्या घरातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तनया विशाखा मॅम पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. माय गॉड, हे सगळं खूप भयंकर आहे. तनयाला आपण आपलं म्हणून वागवतोय. विशाखा मावशीला आपल्या घरात स्थान दिलं आणि तिने मला तर तिला मावशी म्हणायची पण लाज वाटते. नाही वसुंधरा, आपल्याला काही करून आपल्या घरच्यांना सगळं काही सांगायला हवं. त्यांना अलर्ट करायलाच हवं आपल्याला. तुझं हे काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. दोघांचे फोनच लागत नाहीये. वसुंधराच्या आई बाबाचा पण फोन लागत नाही. अरे देवा, बघितलं कोणाचाही फोन लागत नाहीयेच. तिने बरोबर डाव साधला. आकाशला कुठेतरी दूर घेऊन गेली असणार आहे ती. आकाश पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकलाय. झालं परत तुझं सुरू. झालं म्हणजे कोणाचाही फोन लागत आहे. तिने सांगितलं असणार आहे सगळ्यांना फोन बंद करून ठेवा म्हणून. तू शांत हो बघू. तू जर अशी वागलीस ना तर लोकांना वाटेल की तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. प्लीज जरा शांत राहा. रामणे, इतके दिवस तुमच्या सगळ्यांचं ऐकूनच शांत बसले म्हणूनच ही हिंमत झाली आहे तिची. तिला माहितीये तिच्या हाताला काही लागणार नाहीये म्हणूनच तिने पाऊल उचललेलं. लक्षात ठेवा तो. आई प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. काहीतरी मार्ग निघेल यातून, पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. हा, मी एक सुचवू का? नाही, मी हे सगळं मम्माला सांगू का? तिची पोलिसांमध्ये ओळख आहे, आपल्याला काहीतरी तरी माहिती मिळेल. नाही. थांब जरा तनया, घाई करू नकोस. थांब. अहो, घाई करू नको. काय आता आकाशला काही झाल्यानंतर तुम्ही घाई करणार आहात का? आधी त्या वसुंधराला शोधून काढा, पोलिसात द्या तिला. येऊ दे तिला, बघतेच तिच्याकडे चेक कुठली. झालं तुझं? शांत राहशील आता जरा. आधी अखिल आणि भास्करला होते, त्यांच्याशी डिस्कस करूया. आणि पोलिसात जाऊन काय होणार आहे ते सुद्धा सांगणार की तुम्हाला वाट बघावी लागणार का 48 तासानंतर तक्रार नोंदवून घेतील ते. 48 तास? अरे राम देवा परमेश्वर, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात्.